श्रमिक एकता या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। अतिवृष्टीमुळे मुख्य शहरातील फुलेनगर भागात अनेक घरे पाण्यात तर काही नदी काठेची घरे वाहून गेल्याची घटना मुख्य शहरात घडली आहे। मुखेड तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे। नद्या, नाले व ओढे तुडूंब भरले असून जुना शिकारा येथील पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाला होता। याचा परिणाम फुलेनगरमधील अनेक घरे पाण्याखाली गेली तर काही नदीकाठेची घरे संसार उपयोगी वस्तूसहित पाण्यात वाहून गेली असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। नगरपालिका प्रशासनाने फुलेनगर नदीकाठीशी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला होता। यामुळे कसल्याच प्रकारची जीवितहानी झाली नाही। रात्रीपासून चालू असलेल्या पावसाने नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे सकाळी 10:30 वाजतापासून लातूर रोड, कौठा रोड, मोती नाला, नांदेड रोड मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ते बंद पडले होते। दिब्बडवार, पेट्रोल पंप व कौठा रोड, मोती नाला मार्गावरील पुलावरून 10 फूट पाणी होते। या तिन्ही मार्गावरील रस्त्याचे काही तास संपर्क तुटला होता। पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद होते आणि लोकांना कामावर जाण्यासाठी व घरी परतण्यासाठी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला होता। कौठा रोड, मोती नाला व पेट्रोल पंप लगत असलेल्या दुकानात पाणी शिरल्याने दुकानाचे, घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे। मोती नाला पूल व पेट्रोल पंप पुलाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी पुलाजवळ प्रचंड प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती। पूरग्रस्त स्थळी नगरपालिका, पोलीस व महसूल प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सकाळपासून सज्ज झाले होते। प्रशासनाने नागरिकांना नदीकाठाच्या भागात न जाण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे। सध्या तीनही पुलावरील वाहतूक सेवा सुरळीत चालू आहे।